नमस्कार मित्रांनो, तर आपण आज कुठं आलोय बघा. ह्यांना ओळखता का? ह्यांचं चॅनल काय नाव आहे? अमोल चॅनलचं अमोल फायबर कोटिंग युट्यूब चॅनल आहे. इंस्टाग्राम पर आयडी आहे. इंस्टाग्रामची आयडी काय? अमोल देशमुख 077. अमोल देशमुख 077. तर त्या ह्याला आयडीला तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामला. तर पीओपी म्हणसाल तर एक नंबर आहे, एकदम खात्रीशीर असं काम. मग अमोलचं ह्याचं पीओपीचं काम मस्त आहे. तुम्हाला व्हिडिओ त्याच्यावर नक्कीच बघायला इंस्टाग्रामवर बघायला मिळतात आपलं. आणि चॅनल आपला एकटा जीव सदाशिववर सोडला ना, तर मी हे चॅनलवर अमोलचा नंबर टाकतो, अमोल फायबर कोटिंग म्हणून. तर तुम्ही अवश्य तुम्ही भेट द्या. एकच नंबर कोटिंगची कामं, सगळं फायबर म्हणजे जी काय असेल पीओपीची कामं तुम्हाला सगळी करायला बघायला मिळतील त्याच्यावर. यांच्या गावातलं पीओपीचं काम केलं मंदिराचं. आमच्या गावातल्या पीओपीचं मंदिराचं काम केलंय, तर तुम्हाला त्याच्यावर ती पण बघायला मिळालं. एकच नंबर मंदिर. मला तर एवढं आवडलं ना, ती मला म्हणली पीओपीचं काम करते का कोण? तर मला म्हणली, मी म्हणलं हाय मित्र एक आपला करतोय, एकदम खात्रीशीर असं काम करते ते. तर त्यांचं मंदिराचं काम केलंय. तर तुम्हाला अमोल देशमुख 077 ह्या इंस्टाग्रामच्या आयडीला तुम्ही फॉलो जर केलं का, तर तुम्हाला नक्कीच, किंवा मला विचारा, मी सांगतो का तुम्हाला कुठल्या आयडीवर आहे जायचं की. तर त्याच्यावर तुम्हाला सगळं व्हिडिओ बघायला मिळतील. एकदम प्यूज, एकदम खात्रीशीर अशी एकदम कामं, आणि सगळ्यापेक्षा 1 रुपया 2 रुपये कमी न असं करायला हवं. तर आपण त्यांच्या रानात आलोय आज. तर बघा ही, आणि त्यांनी काय केलं बघा, ही फडची मंदिराच्या पुढे फडची टाकली आणि इथं हराळी लावायची, आणि हे चऱ्या पाडल्या ह्यात पण हराळीच लावायची, ह्यात पण हराळीच लावायची. हराळी लावून इकडे टेम्पलली पडते. मग आता हराळीचं नियोजन. मग हे नियोजन आमचं डोकं लय भारी चालते तसं. आणि त्या मंदिराला मध्ये डिझाईन एवढी केली का नाही मस्त, मला तर लय आवडली. आणि तिथल्या लोकांनी बी आवडली, त्याच्या मनानेच केली त्यांनी. तर हिथं बी तुम्हाला हराळी लावली का, किंवा लावताना किंवा लावल्यावर बी तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की दाखवू. तरी लक्ष्मीचं मंदिर आहे. तर बघा अशी झाडं लावली ती. बघा इकडे एक झाड लावलंय, ही आजच लावलंय. परत इकडे एक झाड लावलंय, आणि इकडं अशी आंब्याची झाडं लावली ती. इकडं जास्वंदीचं झाड आहे, इथं शेवंतीचं आहे, इथं तुळशीचं झाड आहे, आणि इकडे नारळाचं, इकडे गुलाबाचं. तर असं नियोजन पुढं असं डोकं आहे का ना एवढं भारी, की असं कट्टा करून हराळी लावून इथून मसा मधनं रस्ता. तर आपण बघा आईसाहेबाचं दर्शन घेऊ. हे बघा आईसाहेबाचं दर्शन घेऊ. लक्ष्मीचं मंदिर आहे, करट कोल्हापूरची लक्ष्मी आहे. तर इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटायला लागलंय ना. तर बघा हे लक्ष्मीचं मंदिर आहे, आणि ह्या मंदिरासमोर आम्हाला ती मंदिर जी पीओपी केली ती एकदम त्याला वाटलं आता मस्त आपल्या मंदिरापाशी करावं. तर एकदमच मस्त आहे बघा ही करायचं, आणि एकदम भारी असं का अमोल काम करतोय. तर बघा हे अमोलचं शेत आहे सगळं. इकडे पण उडीदच आहे. हा उडीदच आहे सारा तिकडे. इकडे बी उडीदच आहे. पाऊस पडला. तर बघा उडताला शेंगा बी सळसळून लागले. काढायला आला उडीद. काढायचं उडीद आला, कापायला काढावं लागतं. हा उपटत नाही, लयची वाटत. तरी अमोलचा उडीद आहे. इकडं उडीद आहे, तिकडं उडीद आहे, आणि खाली मका आहे तिकडे, आहे का नाही? मका काढायला आले. पावसाने मध्ये रिप लावली, पण आता उघडला होता मध्ये. चांगलं लागलं, शेंगाला लागले त्या उडीदाला. शेंगा आहे चांगली, शेंगा चांगली. आता मार्केट कसं आहे काय माहिती, मस्त आणून पेरलंय. आता मी पेरलंय बरं का उडीद, पण माझं एवढ्याच्या वर उडीदच आला नाही. ती तुमचं पहिलं कांद्याची रान असतील, हे का नाही? उडीद 1 नंबर आलाय बरं का, पण माझा उडीद बारकाच आहे. पण बघू आता पुढच्या वर्षी सगळ्याची साथ असली आपली, तर बागायत नसल्यामुळे जरा थोडं बोर घेण्यावर काहीतरी करायला येईल. अशा अमूलसारखी आपण ती शेती करू. तर हो काही मला तर एकदम प्रसन्न वाटलं. अमोलनं बोलवलं, म्हणलं मंदिराच्या पुढं असं करायचंय योगेश भाऊ, या तुम्ही मंदिर बघायला बी हे करायला बी. मग मी आलोय, लय दिवस झालं येईन म्हणलं होतं, येणं झालं नाही. तर एकदम इथं कट्टा काहीच नव्हता. ही फडची अमोलनं ती दिशा आणली, आणि मला लय आवडलं. इथं लय प्रसन्न वाटतं. इथं हराळी लावल्यावर तर अनेकच चांगलं दिसेल गार्डन. म्हणजे मोबाईलवर बघितलं ते डिझाईन आधी. हा, मग आधी एडिट केलं त्याला ह्याच्यावर, मोबाईलवर एडिट केलं बाबा आपल्याला टाकल्यावर कसं काय दिसत हराळी. एडिट केल्यावर मग भारी वाटलं. ते आलं की डोक्यात केलं आपण. नाही पण मस्त दिसतंय. आता इथं लय पटांगण लय झाले का पहिला बारीक आधी तेवढंच कट्टा होता ना तिथं, 8x8च कट्टा होता. अमोल लय कलाकार माणूस आहे. पीओपीचं बाहेर लय केलं का तिथलं, आमच्या गावातल्याला तर लय आवडलं. डोक्यात कला जी तुम्ही समोर जी दाखवाल ना तसं सेम करून धावणार.
एखादं डोक्यात बसलं ना ते असं करायचं. आता आई साहेबाचे एवढं म्हणल्यावर आई अजून तुमच्या कामाला यश प्रगती द्यावं हीच आईच्या चरणी प्रार्थना. अजून कामात बरकता वाढ यावी व्हावी, अजून सगळं व्यवस्थित व्हावं. पण मस्त झालं, मला तर आवडले चांगले हे. तर मी तुम्हाला टाकेल अमोलचा नंबर टाकन ह्याच्यावर व्हिडिओ मध्ये, आणि ह्या इंस्टाची आयडी बी टाकेल. हा इंस्टाची आयडी अमोल देशमुख 070. हा अशी बी टाकेन, तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बघायला मिळतील. पीओपी केलेलं, आणि कसली बी पीओपी सिलिंग म्हणा कसली. मी नारळात झाड आहे योग म्हणून लावलेला आहे. 3 वर्ष झाले आता या नारळाला. कार्यक्रमाला आलतो मी, कार्यक्रमाला लावलेला त्यावेळेस नारळ झाड लावलेलं आहे. तरी माझ्या बी ध्यानात नव्हतं तेवढं मोठं झाड आले. पानं लाल कसं काय झाली? म्हणजे असं कोंब फुटला होता ना नुसतं. नारळाची पानं लाल कसं काय झाली तिकडं? काय माहिती नारळ वेगळा आहे जरा. नारळाचं झाड आहे. आणि देवाच्या मंदिरातला नारळ आहे, त्याच्यामुळे मंदिरासमोरच लावला. कोंब होता ते, तुम्ही आजच बघितलं असेल त्याला. ते मी तर आज मला की देवीच्या पुढचा नारळ होता. आपण देवायचा काय म्हणला ह्याला मांडलेलं ना, खालशाला मांडलेला, इरड्यावर मांडलेला. पण ती आईचं सत्पन नाही, जाऊन दिलं नाही. तर अमोलच्या इथून पुढच्या कामाला बी अशीच बरकता यश यावं. आणि अजून बी त्याला फोन येतात बरं का, पण लांब लांब फोन येतात. जायला परवडत नाही, जायला परवडत नाही. नांदेड इकडे लय फोन येते त्याला, लय म्हणजे लय. कारण कामच तसंच चोख आहे, त्याच्यावर तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. काम लय मस्त आहे. आणि एवढं लांब जायला परवडत नाही. इथला जवळपास कव्हर करतोय. बरं लांबचं पण असलं तर कस्टमरची गाड्या येत जात असल्या तर त्यातून जाऊन आपण करून देतो. लातूर पर्यंत केले नाही, लांब काम असलं का तर काम जास्त असल्यावर काय वाटत नाही. भरपूर असतं म्हणजे पण एक दिवस जायचं, परत लाइटिंग साठी थांबायचं, म्हणजे 2 थेरपट करावं लागतं. मग हेल्पट लय होते ना तसं. मग मोठं काम असलं ना जाऊन, मग काम चांगलं असलं का चार्ज वाढवून दिल्यावर थोडं काय वाटत नाही. कारण काम ज्याच्या पद्धतीने काम माणूस काय म्हणतं, क्वालिटी देतो आपण. आपण काय बिहारासारखं नाही असं की बाबा फसवणूक करायचं. क्वालिटी द्यायचं मटेरियल क्वालिटी टाकून देतो, त्यामुळे गिराईक आपल्याला लांबून. अमोलला दिवसात एवढं जर फोन येते का नाही, पण लांबचं येते फोन. जरा त्याचं काम सध्या चालूच आहे, पण लांबनं फोन येते. पण परवडत नसल्यामुळं, पण आईच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय. कंदर मध्ये चालू आहे, कंदर मध्ये चालू. आज बुधवारचा लाईट नसल्यामुळे आज बुधवार सगळीकडे घरचं करून घेतलंय का मग आज, त्यामुळे तुम्हाला बघायला बोलवलं कसं काय झालंय. तर मस्त केलंय चांगलं. आणि ही हराळी लावल्यावर तर अजून वेगळं दिसतं. हराळी लावल्यावर मग काय लोकच येणार आहे मला. सोलापूरवरून आणावं लागते ना हराळी. आता माझं बी 2 पत्र्याच्या फळ्या काढायचं चालाय ना, तुमच्या आशीर्वादानं सगळ्याच्या. त्यावेळेस पुन्हा अमोल कोणताच करायचंय सगळ्याची. पण करू जरा घराची जर हाय आपदा थोडी, पण होईल. एक तरी निदान 1-2 तरी पत्र्याच्या फळ्या काढू. काय घरकुलातनं काय आलं नाव मस्त दिलंय. पण आणि त्यावेळेस अमोल कोणा नक्की व्हिडिओ काढून आपण पत्र्याच्या खोलीचा पीओपी करताना नक्कीच व्हिडिओ काढू. नक्कीच. गोरगरीबाला आपण सहकार्य पण करतो. सहकार्य हा तसं म्हणजे कसं आहे, अडवून जास्त घेत नाही, अडवून नाही. आणि क्वालिटी देतो ना महत्वाचं. म्हणजे बाहेरचं कसं आता बिहारी फेरी येते तर ती कामं कशी कसं असतं, लांबची गेल्यावर काम केल्यावर परत बोलता येत नाही. तसं इथं आपला हक्काचं माणूस असल्यावर बोलायचं बाबा असं झालं तसं, किंवा जवळ काय घोटाळा झाला तर बोलू शकतो आपण. असं असतं. तर चालतंय मग आता अमोलच्या इथनं चहा पिऊन जायचंय मला बी घरी. आता एवढीच बघितला.